ब्लॉक या ठिकाणी 2003 मध्ये आपल्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मुंबई 2003, संस्कार कवच पुरस्कार नागपूर 2008, बायोडायव्हर्सिटी अवॉर्ड अंदमान निकोबार 2014, आदिवासी सेवक पुरस्कार नाशिक 2014, संत ईश्वर सन्मान पुरस्कार दिल्ली 2019, एकूण 30 पेक्षा अधिक राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी आपण सन्मानित आहात. आपल्या या समाजसेवेच्या व्रताला अधिक सक्रिय करण्यासाठी आणि आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला नुकताच भारतीय प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. अशा उत्तुंग आणि कार्यप्रवण व्यक्तिमत्वाचा सन्मान आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पद्मश्री चैत्रानंद पवार. धन्यवाद सर. हमारे अगले बीज वक्ता हैं श्री वैभव सुरंगे जी. आपके बारे में संक्षिप्त में बताऊंगी. श्री वैभव सुरंगे जी एक समर्पित सामाजिक कार्यकर्ता तथा अखिल भारतीय युवा कार्य प्रमुख हैं. आप जनजातीय विषयों के अभ्यासक हैं और देश भर के विभिन्न शिक्षण संस्थानों में जनजातीय समाज की अस्मिता, अस्तित्व और विकास जैसे महत्वपूर्ण विषयों पर प्रभावी प्रतिपादन कर रहे हैं. नेशनल कमीशन फॉर ट्राइबल उसके साथ मिलकर 110 विश्वविद्यालयों में आज़ादी के आंदोलन में जनजातीय नायकों के योगदान इस विषय पर आपने सफल संयोजन किया है. आपके प्रयासों से जनजातीय स्वतंत्रता सेनानियों की गौरवशाली विरासत को राष्ट्रव्यापी पहचान मिली है. आप जनजातीय समाज के इतिहास, संघर्ष और योगदान को मुख्य धारा में लाने का एक प्रेरणास्पद प्रयास कर रहे हैं और अपने विचारों और प्रयासों से जनजातीय सशक्तिकरण, सामाजिक जागरूकता का मजबूत आधार स्तंभ बन रहे हैं. मैं विश्वविद्यालय के माननीय कुलपति महोदय से अनुरोध करती हूँ कि हमारे बीज वक्ता आदरणीय श्री वैभव सुरंगे जी का सम्मान स्मृति चिन्ह एवं पुष्पगुच्छ देकर करें. धन्यवाद सर. त्यांचे विचार आपण नुकताच ऐकले वैभवजी सुरंगे. यानंतर आदरणीय मंत्री महोदयांच्या सोबत या ठिकाणी उपस्थित विशेष अतिथी म्हणून किशोरजी काटघर सर यांना मंचावर निमंत्रित करेन. ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचा सन्मान देखील आपल्या काळकर सर, किशोरजी काळकर सर यांचा सन्मान देखील आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. आदरणीय किशोरजी काटघर सर. धन्यवाद आदरणीय किशोरजी काळघर सर. यानंतर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू महोदय आदरणीय प्रोफेसर डॉक्टर VL माहेश्वरी सर यांचा देखील सन्मान या ठिकाणी प्रोफेसर डॉक्टर म.सु. पगारे सर, विचारधारा प्रशाळेचे संचालक आणि या कार्यशाळेचे समन्वयक म.सु. पगारे सरांनी आदरणीय प्रोफेसर डॉक्टर VL माहेश्वरी सरांचा सन्मान करायचा आहे अशी त्यांना विनंती करतो. यासोबतच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो, ज्यामध्ये विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित आपल्या विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामनियुक्त सदस्य श्री राजेंद्रजी नंदुरे सर, त्याचबरोबर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर नितीनजी झालटे सर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी प्रकुलगुरू महोदय ST इंगळे सर सुद्धा आहेत, त्यांचं देखील शब्दसुमनाने स्वागत करतो. त्याचबरोबर या कार्यशाळेचे समन्वयक प्रोफेसर डॉक्टर म.सु. पगारे सर, प्राध्यापक डॉक्टर मधुलिका सोनवणे मॅडम, त्याचबरोबर आदरणीय किशोरजी पवार सर आणि मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी शब्दसुमनाने या ठिकाणी स्वागत करतो. धन्यवाद. स्वागत एवं सम्मान की इस परंपरा के पश्चात सेलिब्रेटिंग ट्राइबल हेरिटेज फॉर इट्स आइडेंटिटी एंड एग्जिस्टेंस के कन्वेनर
डॉक्टर अतुल जी बारेकर से मैं निवेदन करती हूँ कि वह इस संगोष्ठी का प्रास्ताविक करें। डॉक्टर अतुल जी। Very good morning to one and all. Respected dignitaries of the dais, Honorable Professor Ashok Ramji Uike, the Minister of Tribal Development, Government of Maharashtra, Padma Shri Shri Chetramji Pawarji, Shri Vaibhavji Surange, Honorable Vice Chancellor Professor B.L. Maheshwari, Honorable Pro Vice Chancellor S.T. Ingre, Governor nominated MC member Shri Rajendra Nannavale, Seminar Director Professor Madhulika Sonode and Professor M.S. Pagare, Management Council member Professor Nitin Hante, the Director of Tribal Academy Professor K.F. Pawar, all distinguished speakers, participants, guests, faculty members,